नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज आपली बघू शकता चालू होती सोमवार ते शुक्रवारची. कालची आपली झालेली आहे. पुढच्या आठवड्यात आपण नेक्स्ट मेन्सचे PYQ जे गट क चे मेन्सचे आहेत ते पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. परीक्षेचं पण बघू शकता डेटमध्ये थोडं इश्यू आहेत, पण ते न हे करता आपण जे आपले करंट अफेअर्सची सिरीज आहे जे सप्टेंबरपर्यंत झालेली आहे आणि मला वाटतं ऑक्टोबर महिना पण गट क च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मग आपण आज ऑक्टोबर जे महिन्यातले जे पार्ट 1 करंट अफेअर्स आहे 1 ते 15 ऑक्टोबर 2025 चे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. भरपूर महत्त्वाच्या घडामोडी सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या 3 महिन्यात घडलेल्या होत्या. म्हणून हे 3 महिन्यातल्या करंट अफेअर्सचे 2-3 प्रश्न डायरेक्टली आपल्याला गट क मध्ये दिसू शकतात. गट ब मध्ये आलं तर येतील, कारण जर राज्यसेवेचा परीक्षा बघितलं तर 2024 चे करंट अफेअर्स विचारण्यात आलेले होते. मग गट ब मध्ये बघू शकता की पहिले 6 महिन्याचे करंट अफेअर्स येण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि नेक्स्ट जे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आहे तिथं गट क मध्ये येण्याचे हायर चान्सेस आहेत. मग आपण आज गट क बघू शकता की इम्पॉर्टंट जे थिअरिटिकल न्यूज आहे ती कव्हर करणार आहोत आणि उद्याच्याच लेक्चरला 16 ते मग बाकीचे राहिलेले 15 दिवसाचे जे करंट अफेअर्स आहेत ऑक्टोबरचे पार्ट 2 ते कव्हर करणार आहोत. तर एक करून बघूया काय काय महत्त्वाचे होते. तर फर्स्ट होतं की भारत EFTA मुक्त व्यापार करार म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालाय भारताचा आणि EFTA. आता यात प्रश्न येतो की EFTA मध्ये देश कुठला आहे, EFTA कुठला गट आहे. मग EFTA मध्ये लक्षात ठेवा स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्टेनस्टाईन यांचा समावेश असलेला EFTA गटासोबत भारताचा मुक्त व्यापार करार फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे. म्हणजे भारत आणि या 4 देशांमध्ये EFTA लक्षात ठेवा स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड, लिक्टेनस्टाईन हे बघू शकता. जर तुम्ही युरोपचे जर वरचे जर ते कंट्रीज बघितलेत तर त्यात हे सगळे देश लागतात. FTA करार बघू शकता अंमलात आला आहे, जो व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा करार जागतिक मूल्य साखळींमध्ये भारताची वाढती भूमिका आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करताना बाजारपेठेत प्रवेश वाढवण्याच्या त्याच्या धोरणाचे प्रतिबिंबित करते. भारत EFTA FTA म्हणजे काय? भारत EFTA FTA म्हणजे व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार मार्च 2024 मध्ये अंतिम करण्यात आला आणि 1 ऑक्टोबर 2025 रोजी अंमलात आला. लक्षात ठेवा मार्च 2024 मध्ये बघू शकता की त्याचा प्रॉपरली करार अंतिम करण्यात आला होता, पण इम्प्लिमेंटेशन डेट आहे जे 1 ऑक्टोबर 2025 ला लागू झाला. म्हणून ह्याच्यात हा प्रश्न येऊ शकतो की भारत आणि EFTA मध्ये करार झाला, पण EFTA गटात कुठले कुठले देश आहे म्हणजे असे 4 ऑप्शन देतील आणि मग कुठल्या देशांचा गट आहे EFTA. मग लक्षात ठेवायचं पूर्ण स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्टेनस्टाईन. बाकीचे तर चला लक्षात राहतील स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड, स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड, SNIL स्निल लक्षात ठेवा. लिक्टेनस्टाईन हे भारताचे जागतिक व्यापार संबंध मजबूत करते, जे UAE, ऑस्ट्रेलिया आणि UK सोबतच्या अलीकडील FTA कराराला पूरक आहे. येस, अजून जाणून घेऊया का म्हणजे असं करण्यात आलेलं आहे. भारत बघू शकता की एमर्जिंग इकॉनॉमी आहे, एमर्जिंग डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे भारत. म्हणजे जर कुणाला तरी जगात जर चायनाला जर ऑप्शन म्हणून सायमल्टेनियस जर कुठला देश बघायचा असेल की ज्याच्याबरोबर चायनाचे संबंध चांगले नाहीत तर ते भारताकडेच आपण बघू शकता आकर्षित करतोय. भरपूर सारे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतील, FDI असतील, गुंतवणूक एवढे सारे असतील. म्हणजे जे मोठे मोठे जे गुंतवणूक आणि देश आहेत की ज्यांना जर कुठेतरी इन्व्हेस्ट करायचं असेल तर भारत हा त्यांच्यासाठी एमर्जिंग इकॉनॉमी आणि बोलू शकता मॅग्नेटिक हे झालेलं आहे, नेशन झालेलं आहे. वाढलेली बाजारपेठ प्रवेश EFTA ने भारतातील औद्योगिक आणि बिगर कृषी उत्पादनाला 100% बाजारपेठ प्रवेश दिला आहे. प्रक्रिया केलेले कृषी उत्पादनावर कर सवलती दिल्या आहेत. म्हणजे फूड प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक आणि नोकऱ्या EFTA राष्ट्र 15 वर्षात USD 100 अब्ज बंधनकारक गुंतवणूक वचनबद्धता आणतील. या गुंतवणुकीमुळे भारतात 10 लाख थेट नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सॉरी. व्यापार सुलभीकरणासाठी समर्पित संस्थात्मक यंत्रणा फेब्रुवारी 2025 पासून कार्यरत असलेले एक समर्पित EFTA डेस्क एकल खिडकी गुंतवणूक सुविधा यंत्रणा म्हणून काम करते. भारतात गुंतवणूक विस्तार आणि कामकाजात EFTA व्यावसायिकांना समर्थन देते. मुक्त व्यापार करार म्हणजे काय, म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आता काय असतो ते बघूया. मुक्त व्यापार करार किंवा मुक्त व्यापार करार हे 2 किंवा अधिक देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी करार आहेत, जसे की वस्तू आणि सेवांवरील शुल्क, आयात निर्यातवरील कर आणि कोटा. भारताचे जपान, ऑस्ट्रेलिया, UAE, मॉरिशस, युरोपियन मुक्त व्यापार संघटना, सिंगापूर आणि श्रीलंका यासारख्या देशांसोबत आणि गटांसोबत मुक्त व्यापार करार आहेत. तसेच भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार सध्या प्रगत वाटाघाटीमध्ये आहेत. म्हणजे बघू शकता भारताचे जे फ्रेंडली नेशन आहे त्याच्याबरोबर ऑलरेडी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे. त्याच्यामुळे काय होतं की जे देवाणघेवाण आहे म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट आयात निर्यात बघू शकता ती सुलभता प्राप्त होते. म्हणजे डिरेक्टली आपण विथआउट म्हणजे कमी लायसन्सिंग आणि कमी पेपर वर्कच्या ह्याच्यावर बघू शकता फ्री ट्रेड चांगल्या प्रकारे होते.
म्हणून बघू शकता ऑक्टोबरची ही न्यूज आहे की भारत आणि EFTA मध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेले आहे. पुन्हा एकदा स्नील करून लक्षात ठेवायचे, स्वित्झर्लंड, नॉर्वे, आईसलँड आणि लिंक्टनस्टाईन हे 4 देश आहेत EFTA गटात येतात. चला नेक्स्ट, प्रतिबंधात्मक अटक आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980, NSA नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट 1980. हवामान कार्यकर्ता सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA 1980 अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते, जो सरकारला सार्वजनिक सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असलेल्या व्यक्तींविरोधात आगाऊ कारवाई करण्याची परवानगी देतो. आता सोनम वांगचुक बघू शकता लडाखमध्ये ज्यांचं आंदोलन होतं आणि भरपूर चर्चेत होतं, कारण झेन झी जनरेशन बघू शकता नेपाळमध्ये त्यांनी कसं काय उठाव केलेला होता. त्याच अनुषंगाने बघू शकता की झेन झी कुठंतरी आपल्या भारतात देखील त्याचा रेप्लिका येत होता आणि सोनम वांगचुक देखील जे मोठे हवामान कार्यकर्ते आहेत त्यांना अटक करण्यात आली. मग हेच म्हणजे आणि त्यांना अटक करण्यात आली हे ठीक आहे, म्हणजे थोडा प्रतिबंधात्मक बचावसाठी, पण त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. म्हणजे हे कुठंतरी आणि भरपूर न्यूजमध्ये चर्चेत होता आणि भरपूर डिबेटचा हा मोठा इश्यू होता. म्हणून हा न्यूज बघू शकता वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज आहे. त्यांना असं या न्यूजमुळे नॅशनल सिक्युरिटी कायदा म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 चर्चेत आलेला आहे. म्हणून डायरेक्टली प्रश्न जर गट ब गट क मध्ये आला तर डिरेक्टली येईल की नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट कुठल्या वर्षीचा आहे, मग डिरेक्टली 1980चा. ते लडाखला राज्याचा दर्जा आणि 6व्या अनुसूचीमध्ये संरक्षणाची मागणी करणाऱ्या निर्देशनाचे नेतृत्व करत होतं. बघू शकता की आपल्याला आंदोलन करण्याचा आपल्याला फंडामेंटल राईट आहे, मूलभूत हक आहे आपला आंदोलन करण्याचा, शांतपणाने पीसफुल आंदोलन करण्याचा मूलभूत हक आहे. त्याचाच यूज करून सोनम वांगचुक हे बघू शकता बोलत होतं की लडाखला युनियन टेरिटरी नको, जम्मू काश्मीर सारखं म्हणजे पूर्वी जे राज्य होतं त्या हिशोबानं राज्य डिक्लेअर करा आणि 6व्या अनुसूचीमध्ये टाका, सो दॅट सबसिडीज आणि थोडंफार एक्स्ट्रा बघू शकता बेनिफिट्स आणि डेव्हलपमेंटसाठी फंड्स लडाखसाठी भेटू शकतात. त्याच्याबद्दल ते आंदोलन होतं. प्रतिबंधात्मक अटक म्हणजे काय? प्रतिबंधात्मक अटक म्हणजे एखाद्या व्यक्तीला आधीच केलेल्या गुन्ह्यांसाठी नाही तर सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षा किंवा आवश्यक पुरवठा धोक्यात आणू शकणाऱ्या भविष्यातील संभाव्य कृती रोखण्यासाठी अटक करणे. प्रतिबंधात्मक अटक ही आगाऊ असते, भविष्यात हानिकारक कृतीच्या शक्यतेवर आधारित लादली जाते, तर योग्य कायदेशीर प्रक्रियाद्वारे दोषी ठरवल्यानंतर शिक्षा म्हणून दंडात्मक अटक केली जाते. यस, त्याच्यात भारतीय संविधानामधील तरतुदी आपण बघूया की प्रतिबंधात्मक कायद्या संदर्भात काय तरतुदी आहेत. तर कलम 22 मध्ये भारतात प्रतिबंधात्मक अटकेची स्पष्टपणे परवानगी आहे. सल्लागार मंडळाच्या म्हणजे उच्च न्यायालयाच्या पात्र न्यायाधीशांचा समावेश असलेल्या मंजुरीशिवाय एखाद्या व्यक्तीला 3 महिन्यापर्यंत ताब्यात ठेवता येते. यस, म्हणजे जर तुम्ही पोलीस डायरेक्टली बघू शकता, जर काहीतरी असं फ्युचरमध्ये त्या माणसापासून धोका आहे तर मग सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकतो, लॉ अँड ऑर्डरचा काहीतरी प्रश्न आला असेल, मग त्याला तुम्ही 3 महिन्यापर्यंत बघू शकता की अटक करू शकता. 3 महिन्याच्या जास्त पाहिजे असेल तर आपल्याला हायकोर्टकडून परमिशन लागते. 3 महिन्यापेक्षा जास्त अटकेसाठी सल्लागार मंडळाची मान्यता आवश्यक आहे. संसद 3 महिन्यापेक्षा जास्त अटकेसाठी अटी लिहून देऊ शकतो, कमाल कालावधी निश्चित करू शकते आणि सल्लागार मंडळाच्या कार्यपद्धती निश्चित करू शकते. सल्लागार मंडळ म्हणजे तेच की जे एक उच्च न्यायालयाचे पात्र न्यायाधीशांचा समावेश असतो. तसेच इथं लिहिलंय की जे संसद आहे, संसद 3 महिन्यापेक्षा जास्त बघू शकता त्याच्यामध्ये हेरफार करू शकते. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला ताब्यात ठेवण्याच्या कारणांची माहिती दिली पाहिजे, जरी काही तथ्य सार्वजनिक हितासाठी राखून ठेवले जाऊ शकतात. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला निवेदनाद्वारे आदेशाद्वारे आव्हान देण्याची लवकरात लवकर संधी दिली पाहिजे. म्हणजे ते डिरेक्टली बघा हेबियस कॉर्पस जे आर्टिकल 32 आपण बोलतो की जर असं काही गेलं असेल आणि त्याला वाटत असेल की आपलं मूलभूत हक कुठेतरी पायामल्ली होते, मग त्याच्या विरोधात पण बघू शकता त्याला एक देतात की जर तुम्ही डायरेक्टली याचिका करू शकता. मग त्याची म्हणजे अटक कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे ते बघू शकता, ते तो चॅलेंज करू शकतो कोर्टात. येस, नेक्स्ट पॉईंट बघूया, महत्वाचा आहे. प्रतिबंधात्मक अटकेचा कलम 355 ला पाठिंबा आहे, जो संघाने बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांततेपासून राज्याचे संरक्षण करावे आणि राज्य सरकारी संविधानानुसार कार्य करत असल्याचे सुनिश्चित करावे असा आदेश देतो. यस, लक्षात आलं. चला नेक्स्ट न्यूज भरपूर महत्वाचं आहे, जी परीक्षा आपण पण देतो आणि भरपूर ह्या क्षेत्रात आलो त्याच्यासाठीच आहे की केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCचे शताब्दी वर्ष. आता हा हिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण महत्वाचा प्रश्न बनू शकतो, कारण 100 वर्ष झालेला आहे UPSCला. त्याचा थोडा इतिहास जाणून घेऊया. 1 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSCने त्यांच्या शताब्दी साजरी केली. 1926 मध्ये स्थापनेपासून 100 वर्ष पूर्ण झाली. यस,
बघू शकता 1926ला स्थापन झालेली आणि 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. बघू शकता शताब्दी वर्षात गेलेला आहे. गुणवत्तेचे समर्थन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या UPSCने भारतातील नागरी सेवांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊया. नागरी सेवाचे नियमन करण्यासाठी कायमस्वरूपी संस्थेची कल्पना 1919च्या घटनात्मक सुधारणा मॉन्टेग्यू चेल्सफॉर्म सुधारणामध्ये आलेली होती. भारत सरकार कायदा 1919ने लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यास परवानगी दिली. आता हा प्रश्न येऊ शकतो की लोकसेवा आयोगाची परवानगी कुठल्या कायद्याने झाली, तर मॉन्टेग्यू चेल्सफॉर्म. लक्षात ठेवा 1919. ली आयोग आला मग 1924ला. त्यांच्या शिफारसीनुसार 1 ऑक्टोबर 1926 रोजी लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याचे पहिले अध्यक्ष सर रॉस बार्कर होते. यस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू. पण 1 ऑक्टोबर 1926ला सिव्हिल सर्व्हिसेस बघू शकता केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली आणि त्याचे जे पहिले अध्यक्ष होते सर रॉस बार्कर होते. आणि आता बघू शकता शताब्दी वर्षात झालेल्या 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 100व्या वर्षी त्यांनी बघू शकता प्रवेश केलेला आहे. भारत सरकार कायदा 1935ने त्याचे संघीय लोकसेवा आयोगात रूपांतर केले. 1950 मध्ये संविधान अंमलात आल्यानंतर FPSC कलम 378 अंतर्गत संघ लोकसेवा आयोग बनले, म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं त्याला नाव देण्यात आलं. तर लक्षात ठेवायचं कुठला आयोग होतं, ली आयोग. ली आयोगच्या शिफारसीनुसार 1 ऑक्टोबर 1926 रोजी स्थापन झाला आयोग. आणि त्याच्या पहिले बघू शकता मान्यता कधी मिळाली, निर्मिती करण्याची परवानगी मिळालेली 1919च्या कायद्याने. आणि 1 ऑक्टोबर 1926ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. आणि आता हा वर्ष बघू शकता शताब्दी वर्ष सुरू झालेला आहे त्याचा. UPSC बद्दल अजून थोडं घटनात्मक तरतुदी आपण जाणून घेऊया. ही भारतातील एक स्वतंत्र संवैधानिक संस्था आहे. संवैधानिक संस्था लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्युशनल बॉडी, जी संविधानाच्या कलम 315 ते 323 भाग 14 प्रकरण 2 अंतर्गत स्थापन झाली आहे, जी अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय नागरी सेवांमध्ये अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी जबाबदार आहे. UPSC भारत सरकार अधिसूचित केलेल्या परीक्षेच्या नियमानुसार विविध परीक्षा न्याय निष्पक्ष पद्धतीने आयोगात करते, जेणेकरून भारत सरकारच्या विविध गट अ गट ब सेवांसाठी उमेदवार गुणवत्तेवर आधारित निवड आणि शिफारस केली जाऊ शकेल. हा म्हणजे प्रतिभा सेतू उपक्रम काय आहे? हा सत्यापित बायोडेटा एक केंद्रीकृत ऑनलाईन संग्रह आहे, जो UPSC परीक्षेतील मुलाखतीतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना ज्यांना अंतिम निवडीसाठी शिफारस करण्यात आली नव्हती त्यांना पर्यायी रोजगार संधीशी जोडतो आणि त्याची माहिती सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रातील इच्छुक नियोक्त्यांचा उपलब्ध करून देते. प्रतिभा सेतू उपक्रम आहे, हे पण UPSCने राबवलेलं आहे, की अशा व्यक्ती की ज्यांचं फायनल सिलेक्शन नाही झालंय पण मेन्स दिलेत, इंटरव्ह्यू दिलेत, पण त्यांना कुठेतरी खासगी क्षेत्रात कुठेतरी चांगली संधी निर्माण झाली पाहिजे त्यांच्या एज्युकेशनल आणि प्रोफेशनल बॅकग्राऊंड अंतर्गत. म्हणून हे बघू शकता की प्रतिभा सेतू उपक्रम राबवण्यात गेलेला आहे, म्हणजे सो दॅट त्यांना एक पॅरलल संधी पण आपल्याला भेटली पाहिजे, तसं त्यांचा उपक्रम आहे. चला, नेक्स्ट न्यूज होती ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबरच्या पहिल्या बघू शकता 15 दिवसात पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड. येस, पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशाच्या पेमेंट सिस्टमचे पर्यवेक्षण आणि प्रशासन वाढण्यासाठी 6 सदस्यांचा पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड स्थापन केले आहे. किती सदस्यांचा पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड स्थापन केलेले आहे? 6. आता हा इकॉनॉमिक्समध्ये, करंट अफेअर्समध्ये जरी प्रश्न नाही आला, इकॉनॉमिक्समध्ये मल्टीलाइनर्समध्ये येऊ शकतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डची स्थापना केली आहे. त्या बोर्डमध्ये 6 सदस्य आहे. त्याचं हे अजून वेगवेगळे ते पॉईंट देतील आणि वरीलपैकी कुठले योग्य आहे कुठले अयोग्य आहे असा प्रश्न विचारतील. PRBची रचना बघूया. याचे अध्यक्ष RBI गव्हर्नर असतात आणि त्यात केंद्र सरकारच्या 3 नामनिर्देशित व्यक्तीसह RBIचे 2 अतिरिक्त प्रतिनिधी असतात. RBI सदस्यांमध्ये डेप्युटी गव्हर्नर आणि पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमचे प्रभारी कार्यकारी संचालक याचा समावेश असतो. RBIचे प्रमुख कायदेशीर सल्लागार हे PRB बैठकीने कायमचे आमंत्रित असतात. येस, त्याचे जे कायदेशीर सल्लागार आहे ते PRBच्या बैठकात बघू शकता की कायमचे बघू शकता इन्व्हायटेड असतात, मेंबर असतात, सदस्य असतात. टोटल 6 सदस्य आहेत. लक्षात ठेवा, अध्यक्ष RBIचे गव्हर्नर स्वतः अध्यक्ष असतात, त्यात केंद्र सरकारचे 3 नामनिर्देशित असतात आणि RBIचे 2 लोक असतात, म्हणजे असे 6. पूर्ववर्ती संस्था कुठली? PRB हे RBIचे सेंट्रल बोर्डची एक समिती असलेल्या बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम BPSS ची जागा घेते. येस, हा पण प्रश्न बनू शकतो की हे रिप्लेस कोणाला करते, तर जे जुनं असलेल्या बोर्ड ऑफ रेग्युलेशन अँड सुपरविजन अँड पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम. PRBला पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायदा 2007 अंतर्गत अधिकार मिळतात. RBIचा पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम विभाग थेट PRBला अहवाल देतो.
निर्णय उपस्थित सदस्यांच्या बहुमताने घेतले जातात. बरोबरी झाल्यास अध्यक्ष किंवा डेप्युटी गव्हर्नरकडे दुसरे किंवा निर्णायक मत असते. म्हणजे जे निर्णायक मत असतं त्याच्यावर बघू शकता डेप्युटी गव्हर्नरचा जास्त पॉवर आहे. एक मिनिट. येस, लक्षात आलं. पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड अजून थोडंफार जाणून घेऊया. बघू शकता आरबीआय 6 मेंबर्स पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड टू रेग्युलेट पेमेंट सिस्टम. पेमेंट सिस्टमला रेग्युलेट करण्यासाठी बघू शकता 6 मेंबरची रेग्युलेटरी बोर्ड बनवण्यात आली आहे. भारतातील पेमेंट सिस्टमचे नियमन पेमेंट्स अँड सेटलमेंट सिस्टम ऍक्ट 2007 अंतर्गत रिझर्व्ह बँकला भारतातील पेमेंट सिस्टमचे नियमन करण्याचे अधिकार देतो. येस, हे रिझर्व्ह बँकला क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, CCIL, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन लिमिटेड NPCL, कार्ड नेटवर्क्स, ATM नेटवर्क्स इतर सारख्या बघू शकता ऑपरेटर्सना परवानगी आणि अधिकृत करण्याची परवानगी देते. लक्षात ठेवा, 6 लोकांचं रेग्युलेटरी म्हणजे पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करण्यात आले. कुणाद्वारे? रिझर्व्ह बँकद्वारे. आता भरपूर महत्वाचा मुद्दा हे ऑक्टोबरमध्ये चर्चेत होता आणि डोनाल्ड ट्रम्प पाठी लागलेले की आता मला शांततेचा पुरस्कार द्या, मी एवढे सारे युद्ध थांबवले, हे सगळं फलाना ढिमकाना ते चालू होतं. पण लक्षात ठेवा की नोबल पीस प्राइज आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया मचाडो यांना देण्यात आलेला आहे. हे पण लक्षात ठेवा, कारण तो प्रश्न येणार, कन्फर्म येणार. आज पण सांगतो की नोबेल अवॉर्ड्सवर एक प्रश्न आपल्याला दिसतो आणि ऑक्टोबर महिन्यातच जाहीर झालेल्यामुळे ऑक्टोबरच्या सिरीजमध्येच आपण सगळे नोबेल अवॉर्ड्स कव्हर करायचे. चला, गाझा संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकाचा व्यापक योजना. येस, गाझा संघर्ष थोडा डिटेलमध्ये जाणून घेऊया फास्टमध्ये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गाझा संघर्ष संपवण्यासाठी व्यापक योजना नावाच्या 20 कलमी गाझा शांतता आराखडा जाहीर केला, ज्याचा उद्देश प्रदेश स्थिर करणे, हमासला निशस्त्र करणे आणि गाझा पट्टीचा पुनर्बांधणी करणे हे आहे. हमासने अद्याप ही योजना स्वीकारलेली नसली तरी अनेक अरब राष्ट्रांनी त्याचे स्वागत केले आहे आणि प्रादेशिक स्थिरता आणि भारतीय हितांसाठी त्यांचे महत्त्व परिणाम आहे. अमेरिकाच्या गाझा शांतता आराखड्याचे प्रमुख मुद्दे काय आहेत ते आपण बघू शकता. हमासचे निशस्त्रीकरण आणि आत्मसमर्पण. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट हमासचे निशस्त्रीकरण आहे, ज्यामुळे गाझा दहशतवाद मुक्त क्षेत्र बनते. हमास सदस्यांना शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी किंवा जॉर्डन, इजिप्त, कतार आणि इराण सारख्या देशांमध्ये सुरक्षित मार्गासाठी माफी मिळेल. गाझा रहिवाशांना सक्तीने बेदखल केले जाणार नाही. भरपूर सारे बघू शकता हे सेटलमेंट आहे, पण ह्याचा जास्त वेळ असे जे असतात मिडल ईस्ट, मागच्या जर 150-200 वर्ष बघितलं तर मिडल ईस्टमध्ये प्रॉब्लेमच सुरू आहे. त्यांना काय म्हणजे एमच नाही, इंटेन्शनच नाही. जर सौदी अरेबियाचं जर ठीक आहे, तिथं आपल्याला क्रूड ऑइल भेटतंय म्हणून ते सगळे देश बघू शकता एकदम ते आखात आहे पूर्ण, ते तिकडं बघू शकता भरपूर सारे रिच झाले, डेव्हलप्ड झाले. पण बाकीचे हे बघू शकता हे आपसमध्ये लढण्यामध्येच हे आहे आणि इस्लाम खतरे में है, इस्लामिक टेररिझम सारख्या हे सगळ्या संघटना हे लोक स्थापन करतात. यांच्याकडे काही एमच राहिलेलं नाही आयुष्यात खरं सांगू तर. आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल. पॅलेस्टाईन पोलिसांनी प्रशिक्षण देण्यासाठी आणि गाझा सुरक्षित करण्यासाठी तात्पुरते आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल तैनात केले जाईल. धोका निष्प्रभ होईपर्यंत इस्रायली संरक्षण दल मान्य केलेल्या टप्प्यांवर आधारित माघार घेईल. फक्त सुरक्षा परिमिती एक संभाव्य बफर झोन राखेल. यस, म्हणजे जर काही धोकाधडी झाली मग ते इस्रायलला पुन्हा अटॅक करायला ते बघू शकता. आणि गाझा आणि इस्रायलमध्ये जोरात युद्ध झालेलं आणि इस्रायलचं जे अँटी डोम सिस्टम भरपूर चर्चेत होतं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर पण आपलं झालं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये पण आपण S-400 आकाश मिसाईल सिस्टम हे सगळे आपण वापरलं. तिथं पण भारत चर्चेत राहिला. आपण तर नुसतं ते S-400 वर राहिलो नाही तर आपण सीधा ब्रह्मोस पण दागलेत पाकिस्तानमध्ये, किराणा हिल्समध्ये. मग जबरदस्त कुठेतरी बघू शकता 2025 हा संघर्षाचा वर्ष होता. नवीन प्रशासन रचना करण्यात येईल. गाझा हे आंतरराष्ट्रीय शांतता मंडळाद्वारे देखरेख केलेल्या तात्पुरता तंत्रज्ञान विषयक अराजकीय पॅलेस्टाईन समितीद्वारे शासित केले जाईल, ज्याचे अध्यक्षपद ट्रम्प स्वतः करतील. मानवतावादी मदत आणि बंधन देवाणघेवाण. या योजनेत पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी मानवतावादी मदतीला तत्काळ वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस कैदी अदलाबदली रूपरेषा देखील दिली आहे. पॅलेस्टाईन कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलने स्वीकारल्यापासून 72 तासाच्या आत सर्व बंधकांना परत केले जाईल. प्रादेशिक हमी. कतार, जॉर्डन, UAE, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानसह अनेक मुस्लिम आणि अरब देशांनी संयुक्तपणे या योजनेचे स्वागत केले आणि अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक पाठिंबा दिला. पाकिस्तानने पण ऍक्सेप्ट केलंय. स्वतःला त्यांचा स्वतःचा देश सांभाळता येत नाही, दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये शांतता करायला आणतात. मॅप बघा, इस्रायलचा मॅप आहे. जेरुसलेम वरनं वाद सुरू आहेत ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाममध्ये. इकडे इजिप्त देश आहे, इथं जॉर्डन, हा मधली इस्रायल आणि बघू शकता इथं सिरिया, त्याच्यानंतर लेबनन,
हे सगळं जर आपण पूर्ण पट्टा बघितला आणि जे इकडं जे आहे इस्रायलचंच बघू शकता हे थोडाफार, दॅट इज गाझा. गाझा जर विचारलं कुठे आहे तर इस्रायलमध्येच आहे. इस्रायलमधलं ते गाझा पट्टी बोलतो आणि त्याच्यात इस्रायल वर्सेस गाझा वॉर चालू आहे. म्हणजे इस्रायलनी जर मनात घेतलं ना ते 2 तासात उडवून टाकतील गाझाला, एवढं इस्रायलची टेक्नॉलॉजी हाय आहे. आणि इथं आहे मृत समुद्र म्हणजे डेड सी. येस. लक्षात ठेवा इस्रायल सारखा देश चारी बाजूने घेरला गेलेला आहे. इथं मेडिटेरियन सी आहे. चारी बाजूने दुश्मनांनी घेरला गेलेला आहे. पण एवढा बारका देश पण काय जबरदस्त आहे. कारण टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी आणि बघू शकता किती टेक्नॉलॉजीमुळे काय काय गोष्टी हे होतात आणि बाकी सगळे म्हणजे घाबरतात तिथं. येस. लक्षात आलं मॅप. इस्रायलमध्ये आहे, इजिप्त आणि जॉर्डन आणि सिरिया या सगळ्या इस्रायलला लागून आहेत आणि हे बाकी जेरुसलेमचा वाद तर आपल्याला माहीतच असेल जो जुना झालेला आहे आणि त्यापुढे तर गाझा संघर्ष चालू होता. ते गाझा पट्टी इकडे आहे. येस. मेडिटेरियन सीला लागून. अजून आपण बघूया. ते बघू शकता. ट्रम्प आणि इस्रायलचे आपले प्राईम मिनिस्टर. इस्रायल गाझा संघर्ष ऐतिहासिक पार्श्वभूमी. बाल्फर घोषणापत्र 1917ला झाला. थोडंफार ऐतिहासिक पार्श्वभूमी पण लागलंच जाणून घेऊया. पॅलेस्टाईनमध्ये ज्यू मातृभूमीच्या स्थापनेला पाठिंबा देणारा ब्रिटनने जारी केलेला निर्णय ज्यू अल्पसंख्याक आणि अरब बहुसंख्याक यांच्यातील तणाव वाढवत होता. इस्रायलची निर्मिती 1948 ला झाली. 1947 मध्ये पॅलेस्टाईनचे विभाजन करण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानंतर ज्यूंनी इस्रायलचे स्वतंत्र घोषित केले. अरबांनी ही योजना नाकारली, ज्यामुळे अनेक युद्ध झाली. 1968 मध्ये 67 मध्ये मध्य पूर्व म्हणजे मिडल ईस्ट युद्ध झाले. इस्रायलने वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेमवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे सुमारे 10 लाख पॅलेस्टाईनी प्रभावित झाले. योम किप्पूर युद्ध 1973. कॅम्प डेव्हिड करार 1978 ला झाला, जिथे इस्रायलने मान्यता देणारा पहिला अरब देश बनला. इस्रायलला मान्यता देणारा पहिला अरब देश. इस्रायलने 1979 मध्ये सिनाय द्वीपकल्प इजिप्तला परत केला, परंतु वेस्ट बँकवर नियंत्रण मिळवले. म्हणजे हा तिचा फार थोडा हे होता. बघू शकता पुन्हा एकदा इस्रायल आणि हा जो पट्टा पॅलेस्टीन. येस. जेरुसलेम ह्याच्यावर आणि गाझा स्ट्रीप, त्याला आपण गाझा पट्टी बोलतो. येस. स्ट्रीप मीन्स पट्टी. गाझा पट्टी हा पश्चिम आशियातील दाट लोकवस्ती असलेला किनारी प्रदेश आहे, जो सुमारे 41 किलोमीटर लांबीचा आणि 10 किलोमीटर रुंदीचा आहे आणि भूमध्य समुद्राच्या काठावर आहे, मेडिटेरियन सीच्या काठावर. तो उत्तरेला आणि पूर्वेला इस्रायलशी आणि नैऋत्येला इजिप्तची सीमा सामायिक आहे. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षात गाझाची भूमिका. एक धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा प्रदेश म्हणून गाझा पट्टी इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे, जो सतत मानवतावादी, राजकीय आणि सुरक्षा आव्हानांना तोंड देत आहे. इस्रायल हमास संघर्षात तीव्र वाढ, व्यापक विस्थापन आणि मानवतावादी आणि व्यावसायिक अन्न पुरवठ्यावरील गंभीर निर्बंधांनंतर संयुक्त राष्ट्रांनी गाझामध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला होता. यस. खुद के खाणे पिणे के वांदे आहेत आणि इस्रायलची टक्कर घ्यायला निघालेच. म्हणजे असंच काहीतरी प्रकार आहे. चला नेक्स्ट न्यूज. समजलं एवढंच फक्त चर्चेत होतं. आपल्याला फक्त इस्रायल, गाझा स्ट्रीप आणि गाझा हे भौगोलिकदृष्ट्या कुठे आहे ते माहीत असलं पाहिजे. मेडिटेरियन सी आहे, त्याच्यानंतर इजिप्त आहे, जॉर्डन आहे, या बाजूला लेबनन आहे. लक्षात ठेवा. येस. आदिवासी गाव विजन 2030. नेक्स्ट भरपूर चर्चेतली न्यूज. 2 ऑक्टोबर 2025 म्हणजे लाल बहादूर शास्त्री जयंती असते, महात्मा गांधी जयंती असते. 2 ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान पण 2 ऑक्टोबर बघू शकता की कधी सुरू झाला. 2 ऑक्टोबर 2014 ला सुरू झाला स्वच्छ भारत अभियान. त्यानुसार 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारत स्वच्छ ठेवायचं असं झालं. आणि मग स्वच्छ भारत अभियान 2 मध्ये ओपन डेफिकेशन फ्री झाल्यानंतर ते आहे ते स्टेटस को आपल्याला मेंटेन करायचं असं ठरलेलं. भारतातील आदिवासी गावांना विशेष ग्रामसभाद्वारे आदिवासी गाव विजन 2030 घोषणापत्र औपचारिकपणे स्वीकारले, ज्यामध्ये विकसित भारत 2047 सुसंगत स्थानिक विकास प्राधान्यक्रमाची रूपरेषा होते. भारत सरकारने 15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025 हा जनजाती गौरव वर्ष म्हणून घोषित केला आहे. यस. 15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025 हा कुठला वर्ष म्हणून भारत सरकारने घोषित केलेला आहे तर जनजाती गौरव वर्ष. या उत्सवाचा एक भाग म्हणून आदिवासी व्यवहार मंत्रालयाने 17 सप्टेंबर 2025 रोजी आदि कर्मयोगी अभियान सुरू केले, ज्याची कल्पना जगातील सर्वात मोठी आदिवासी तळागाळातील नेतृत्व मोहीम म्हणून केली गेली, जी 30 राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 लाख गावे आणि टोळ्यांमधील 11.5 कोटीहून अधिक आदिवासी नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. आदिवासी गाव विजन 2030 घोषणापत्र. आदिवासी गाव विजन 2030 हा एक महत्वाचा उपक्रम आहे, ज्या अंतर्गत आदिवासी गावे आणि वस्त्यांमधील विशेष ग्रामसभांनी त्यांच्या स्वतःच्या विजन
2030 घोषणापत्राचा स्वीकार केला आहे. या घोषणा म्हणजे शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि उपजीविका यासारख्या क्षेत्रांमध्ये विकासासाठी समुदायाने तयार केलेले ब्लूप्रिंट आहे. येस, ह्याच्यात आदिवासी गाव विजन कधीपर्यंत आपण ठेवलेलं आहे 2030 पर्यंत आणि विकसित भारतची 2047 पर्यंत आपलं टार्गेट आहे. आणि कधी बघू शकता जनजाती गौरव वर्ष म्हणून आपण बनवण्यात आला 15 नोव्हेंबर टू 15 नोव्हेंबर 2025. नेक्स्ट, 2 ऑक्टोबर 2025 रोजी भारतातील आदिवासी गावांना विशेष ग्रामसभेद्वारे आदिवासी गाव विजन 2030 घोषणापत्र औपचारिकपणे स्वीकारले, ज्यामध्ये विकसित भारत 47 सुसंगत स्थानिक विकास हे आपण बघितलं, हे पण बघितलं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सेमच आहे, बघू शकता सेम आहे, डबल वेळा प्रिंट झालेलं आहे, आपण ऑलरेडी वाचलेलं आहे. नेक्स्ट जाऊया, भारतातील पहिला सहकारी संकुचित बायोगॅस संयंत्र म्हणजे इंडियाज फर्स्ट कॉपरेटिव्ह कम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून बघू शकता महत्वाची न्यूज बनलेली आहे. कॉपरेटिव्ह कम्प्रेस्ड बायोगॅस CBG. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोपरगाव येथे भारतातील पहिल्या सहकारी मल्टीफीड कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट उद्घाटन केले. गृहमंत्री आणि सहकार मंत्री बघू शकता अमित शाह यांच्याकडे मंत्रालय आहे. सहकार हा विषय राज्य सूचीमध्ये जरी असला तरी पण केंद्र सरकारमध्ये मंत्रालय आहे, लक्षात ठेवा. हा थोडंफार आपल्या बघू शकता 7वी अनुसूची जे आपण वाचतो भारतीय संविधानामध्ये, त्याच्या संदर्भात आपल्याला थोडंफार लक्ष पाहिजे. नाहीतर तुम्ही झाले सहकार मंत्रालय तुम्ही डायरेक्ट समवर्ती सूचीमध्ये टाकणार, पण लक्षात ठेवा सहकार हा विषयच राज्य सूचीमध्ये आहे, समवर्तीमध्ये नाहीये. तरी पण केंद्र सरकारमध्ये सहकार बघू शकता की सहकार हा मंत्रालय आहे आणि अमित शाह जी त्याचे बघू शकता पोर्टफोलिओ मिनिस्टर आहेत. या प्लांटमधून दररोज 12 टन CBG आणि गुळ मोलॅसिस पासून 75 टन पोटॅश तयार होतो, ज्यामुळे आयात कमी होईल. कॉम्प्रेस्ड बायोगॅस हा प्रकार काय आहे? हे बायोमास आणि सेंद्रिय कचरा, शेतीचे अवशेष, गुरांचे शेण, ऊसाच्या दाबाचा चिखल, सांडपाणी पासून ॲनारोबिक विघटन ऑक्सिजनच्या अनुपस्थित जीवाणूद्वारे सेंद्रिय पदार्थ विघटनद्वारे तयार केलेले एक अक्षय इंधन आहे. कालचं जर ज्यांनी PYQ मेन्सचा म्हणजे PYQ मी सायन्सचा शिकवलं त्यात हा कन्सेप्ट होता की बायोगॅस आणि मॅच द कॉलम होता. तर ॲनारोबिक ऑक्सिजन आणि ॲनारोबिक डिग्रेडेशन हा त्याचा बघू शकता डिरेक्टली होता. म्हणूनच करंट अफेअर्समधनं कसं GS ला लिंक करायचा हा डिरेक्टली आपल्याला कळायला पाहिजे आणि हेच महत्त्वाचं आहे MPSC क्षेत्रात. गुणधर्म काय? CNG सारखेच कॅलोरिफिक मूल्य पूर्ण ज्वलनावर सोडलेल्या जाणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण असेल. CBG ऑटोमोटिव्ह, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात CNG ची जागा घेऊ शकते. नेक्स्ट, कोकण 2025 सराव. यस, इंडिया UK नेव्हल एक्सरसाइज कोकण 2025 बीइंग ऑफ कोस्ट वेस्टर्न कोस्टला झाला. कोकण 2025 जे भारत आणि वेगवेगळ्या देशातील जे युद्ध सराव आहे त्याच्यावर पण प्रश्न बनतात. खंजर जर आला तर भारत आणि किर्गिस्तान, हँड इन हँड भारत चायना, सूर्यकिरण आला तर भारत आणि नेपाळ, मैत्री आला तर भारत थायलंड, संप्रीती आला तर भारत बांगलादेश, बघू शकता मित्र शक्ती आला तर भारत श्रीलंका. असे जे काही काही आहेत आजूबाजूचे आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण 100% प्रश्न बनतो. इंद्रा आला तर भारत आणि बघू शकता इंद्रा भारत आणि ऑस्ट्रेलिया आपलं रशिया, लक्षात ठेवा. ऑस्ट्रा हिंद आला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया. येस, भारत नौदल आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर द्विपक्षीय सराव कोकण 25 सुरू केला आहे, जो 2 दशकांमधील वाढत्या नौदल अंतरकार्यक्षमतेचे प्रतीक आहे. म्हणजे नेव्हल एक्सरसाइज आहे कोकण, भारत आणि इंग्लंडमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. येस, सराव कोकण 2004 मध्ये पहिल्यांदा आयोजित केलेला सराव कोकण हा वार्षिक द्विपक्षीय सागरी सराव आहे. 2025 ची आवृत्ती ही दोन्ही राष्ट्रांच्या कॅरियर्स स्ट्राईक ग्रुप्स, UKचे HMS प्रिन्स ऑफ वेल्स आणि भारताच्या INS विक्रांत यांचा सहभाग असलेला पहिलाच सराव होता. त्यांचा HMS प्रिन्स ऑफ वेल्स बघू शकता मोठं हे आलेला आणि आपला INS विक्रांत होता. या सरावात व्यावसायिक देवाणघेवाण आणि भेटीसह हार्बर फेज आणि उड्डाण ऑपरेशनसह अँटी एअर, अँटी सरफेस आणि अँटी सबमरीन ड्रिल्स असलेल्या सागरी टप्पा समाविष्ट आहे. भारत आणि ब्रिटनमधील इतर सराव कोब्रा वॉरियर सराव इंद्रधनुष्य हवाई दलचा आहे. अजय वॉरियर भारतीय सेना, लक्षात ठेवा. भारत आणि इंग्लंडमध्ये अजून कुठले सराव होतात? इंद्रधनुष्य हवाई दल होतात, कोब्रा वॉरियर होतो आणि अजय वॉरियर भारतीय सेनेचा होतो, इंडियन आर्मीचा होतो. आणि एअरफोर्सचा बघू शकता इंद्रधनुष्य आणि कोब्रा वॉरियर हे स्पेशल फोर्सेसचा होतो. अजून 1 ऑक्टोबरमध्ये महत्वाची जी न्यूज होती ती कफ सिरपमध्ये विषारी रासायनिक डायथिलीन ग्लायकॉल. एक कफ सिरप बघू शकता त्याच्यामुळे लहान पोरांचा मृत्यू झाला. ते कफ सिरप भरपूर चर्चेत होतं. मग ते कफ सिरपमध्ये नेमकं होतं काय?
म्हणजे कुठला असा जो केमिकल होता त्याच्यामुळे बघू शकता की लहान पोरांचा मृत्यू झाला. इट इज डायथिलीन ग्लायकॉल. तर भोपाळ येथील अन्न आणि औषध प्रशासन FDA ला आढळून आले की कोल्ड्रिफ कप सिरपमध्ये 46.28% डायथिलीन ग्लायकॉल DEG आहे, जे 0.1%च्या परवानगी 0.1% परवानगी योग्य मर्यादेपेक्षा खूपच जास्त आहे. म्हणजे औषधामध्ये जे इथिलीन म्हणजे डायथिलीन ग्लायकॉल आहे, डायथिलीन ग्लायकॉल फक्त 0.1% वापरू शकतो, पण या कोल्ड्रिफ कप सिरपमध्ये काय झालं 46.2%, म्हणजे भरपूर प्रमाणात आढळलं गेलं. या निष्कर्षामुळे राज्यस्तरीय बंदी घालण्यात आली आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा 1940 अंतर्गत देशव्यापी नियामक कारवाई सुरू झाली. डायथिलीन ग्लायकॉल हे एक रंगहीन गोड चवदार औद्योगिक रसायन आहे, जे सामान्यतः ब्रेक फ्लुइड्स आणि अँटीफ्रीजमध्ये वापरले जाते. सुरक्षित औषधी संयुगांशी आणि त्यांच्या भौतिक समानतेमुळे औषध उत्पादनात स्वस्त पर्यायी सॉल्व्हेंट म्हणून त्याचा गैरवापर केला जातो. म्हणजे स्वीट टेस्ट आहे म्हणून आर्टिफिशियल स्वीटनर बघू शकता, आर्टिफिशियल स्वीटनरद्वारे सगळं हे करतात. DEGच्या सेवनामुळे पोटदुखी, उलट्या, मूत्रपिंड निकामी होणे आणि मज्जासंस्थेचं नुकसान होऊ शकते आणि उच्च डोसमध्ये ते घातक ठरू शकते. येस, कोल्ड्रिप कफ सिरप. औषधी आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940चा होता. हे परवाने आणि परवानग्याद्वारे भारतात औषधे आणि सौंदर्य प्रसाधनाचा आयात, उत्पादन, विक्री आणि वितरण नियंत्रित करते. त्याचे मुख्य उद्दिष्ट हे सुनिश्चित करते आहे की बाजारात आणलेल्या औषधे आणि सौंदर्य प्रसाधने सुरक्षित, प्रभावी आणि राष्ट्रीय मानकाची पूर्तता करतात. औषधी आणि सौंदर्य प्रसाधने नियम 1945 औषधांचा वेळापत्रकांमध्ये वर्गीकरण करून त्यांच्या साठवणूक, विक्री, सादरीकरण आणि प्रिस्क्रिप्शनसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात. येस, हा भरपूर बघू शकता चर्चेत होता. चला नेक्स्ट, 2025चा शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार म्हणजे मेडिकल सायन्ससाठी नोबेल पुरस्कार 2025चा स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट नोबेल असेंब्ली 2025चा विज्ञान किंवा वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पुरस्कार ई ब्रुंको US, फ्रेंड रॅम्सडेल US आणि शिमोन साकुगाची जपान यांना जाहीर झाला. तर ह्याच्यासाठी बघू शकता नेक्स्ट इमेजमध्ये मी डिरेक्टली शॉर्टकट बनवलेलं आहे की आपल्याला BRS लक्षात ठेवायचं आहे. मेडिकल मीन्स BRS. मेडिकलमध्ये जाऊन आपण BRS लक्षात ठेवा. मेडिकलमध्ये जाऊन आपण BRS हे औषध मागितलं, लक्षात ठेवा. म्हणजे मेडिकलचा नोबेल पुरस्कार जर आपल्याला मेडिकल सायन्सचा लक्षात ठेवायचं तर BRS. B फॉर ब्रुन्को, R फॉर रॅम्सडेल आणि S फॉर साकागुची. BRS मेडिकलसाठी आपण मेडिकलमध्ये जाऊन BRS आपण औषध मागितलं. त्यांचा परिधीय रोग प्रतिकारक सहनशीलतेवर त्याच्या शोधासाठी विशेषतः नियामक पेशी T सेल्स आणि फॉक्स XP3 फोरकहेड बॉक्स प्रोटीन P3 जनुकांबद्दल ओळखले गेले. शिमोन साकागुची जे जपानचे 1995 मध्ये नियामक T सेल्स बघू शकता, T सेल्सचे अस्तित्व शोधून काढले, ज्यामुळे काही T पेशी ऑटोइम्युन हल्ल्यांना रोखण्यासाठी रोग प्रतिकारक प्रणाली सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात हे दिसून आले. मेरी ब्रुंको जे USचे आहे आणि फ्रेड रॅम्सडेल जे पण USचे आहे म्हणजे BRS तर बघू शकता जपान जे आहे त्यांनी T सेल्सचा शोध लावला. 2001 मध्ये फॉक्स XP3 जनुकातील उत्परिवर्तनामुळे मानवांमधील एक दुर्मिळ ऑटोइम्युन रोग आयपेक्स आणि उदरांमध्ये तत्सम रोग प्रतिकारक बिघड होता हे ओळखले. एकत्रित योगदान काय होते? साकागुची यांनी नंतर शोधून काढले की फॉक्स XP3 जनुक नियामक T पेशीच्या विकासावर नियंत्रित ठेवते, रोग प्रतिकारक प्रणाली परदीय सहनशीलता कशी रोखते हे स्पष्ट झाले. हे बघू शकता, लक्षात ठेवायचं T सेल्स आणि ह्यांच्याबद्दल फॉक्स XP3 फॉक्स P3 ऍक्च्युली हेच लक्षात ठेवायचं. आणि एवढंच बघू शकता की महत्वाच्या न्यूज होत्यात की फर्स्ट जे 1 ते 15 ऑक्टोबर पर्यंत महत्वाच्या ह्याच सगळ्या बघू शकता न्यूज हायलाईटमध्ये होत्या आणि हे भरपूर महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचं आहे. आजच्या आपण लेक्चरला इथंच थांबू. उद्या पुन्हा बघू शकता पार्ट 2 आपला रिलीज होईल आणि मग हेच बघू शकता हे 10 महिन्याचे करंट अफेअर्स काहीही करा, जानेवारीपासून ऑक्टोबरपर्यंतचे करंट अफेअर्स सर्व प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, सर्व एकदा बघा. MCQs पण आहेत बघू शकता, ऑगस्टपर्यंतचे MCQs सर्व आपण अपलोड केलेले आहे. त्याच्यानंतर बघू शकता परीक्षा जवळ आल्यामुळे आपण लगेच सप्टेंबर ऑक्टोबरचा आपण करंट अफेअर्स घेतलेला आहे. मग लवकरात लवकर तयारी पण करा आणि निश्चितच करंट अफेअर्समध्ये मी गॅरंटी देतो की या सेशनमध्ये जेवढी झालेत आपले MCQ झालेत आणि न्यूज झालेत, प्रत्येक महिन्याचे आपण 25 ते 30 न्यूज कव्हर केल्यात. 25चा जर ॲव्हरेज गेला तर 10 महिन्याचे 250 न्यूज आणि प्रत्येक महिन्यात बघू शकता की आपण 100 ते 110 MCQs केले, त्याच्यातले 8 महिन्याचे ऑलरेडी अवेलेबल आहे, म्हणजे जर 800 MCQs.
फक्त एवढं जरी आपण सिरीज केली तर मी सांगतो की 15 पैकी 7 ते 8 मार्क फिक्स डिरेक्ट येतात. कारण काही काही करंट अफेअर्स कसं असतात इनडायरेक्ट वेमध्ये विचारले जातात, म्हणजे ह्याच्यातनंच कन्सेप्ट भेटतो, बट इनडायरेक्ट वेमध्ये असतात. मग 7 ते 8 डायरेक्टली आपल्याला प्रश्न डिटो दिसणार तिकडूनच. आणि मग जर एवढं प्रश्न म्हणजे कुठंतरी बघू शकता एज भेटते, जे करंट अफेअर्समध्ये जो माणूस 10 मार्क घेतो त्याला कुठंतरी एज भेटते. करंट अफेअर्समध्ये 10 आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये 12 मार्क. हे जे 22 मार्क जर ज्यांनी कोण पण लीड घेणार त्याचा 60+ स्कोर आरामात येतो. म्हणून बघू शकता की आता राहिलेल्या दिवसात थोडंफार चांगलं प्रिपरेशन करा. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याच्या क्लासमध्ये पुढचा पाठ आपण कव्हर करूया.